आपल्याला साधारणपणे असं वाटतं की युद्धात जो शक्तिशाली असतो तोच जिंकतो आणि एकदा जिंकलं की त्याला काहीही करायची मुभा असते. पण इतिहास थोडा थांबून पाहिला तर आपल्याला एक वेगळीच गोष्ट दिसते. युद्ध असलं तरी सगळीकडे माणूसपण पूर्णपणे सोडून दिलं गेलं नाही. उलट अनेक ठिकाणी युद्धालाही मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला गेला. इथेच इस्लामचा दृष्टिकोन वेगळा वाटतो. कारण इस्लाम असं सांगतो की लढत असतानाही तुम्ही माणूस आहात हे विसरता कामा नये. तर मित्रांनो, माझं नाव आयशा आणि आज आपण या व्हिडिओमध्ये हेच समजून घेणार आहोत की इस्लाममध्ये युद्धालाही नियम का आहेत. इथून खरी महत्त्वाची गोष्ट सुरू होते. कारण नियम का दिले गेले हे समजलं की इस्लाम युद्धाकडे कसा पाहतो ते आपल्याला स्पष्टपणे कळतं. जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा राग असतो, भीती असते आणि अनेकदा सुडाची भावना असते. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की माणूस योग्य आणि अयोग्याचा विचार करायला थांबतो. अशा वेळी जर काहीच मर्यादा नसतील तर युद्ध म्हणजे न्याय राहत नाही, ते फक्त अराजकता बनतं. आणि अशा परिस्थितीत सगळ्यात आधी निरपराध लोक भरडले जातात. म्हणूनच इस्लाम युद्धाला मोकळं सोडत नाही, तो त्याला ठराविक नियमांच्या चौकटीत ठेवतो. इथे एक प्रश्न आपोआप निर्माण होतो. अखेर इस्लाममध्ये युद्धाची परवानगी दिलीच का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि तो आपण पुढच्या भागात सविस्तर पाहू. पण त्याआधी युद्धाला नियम का दिले गेले आणि ते नियम काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे निरपराध लोकांचं संरक्षण. इस्लाम स्पष्टपणे सांगतो की युद्ध फक्त लढण्यापुरतंच मर्यादित असावं. जो लढत नाही, जो हल्ला करत नाही, त्याच्यावर हात उचलणं चुकीचं आहे. स्त्रिया, मुले, वृद्ध, आजारी लोक आणि सामान्य नागरिक हे लढणारे नसतात आणि म्हणूनच त्यांना शत्रू मानलं जात नाही. जर युद्धात सगळ्यांनाच शत्रू मानलं गेलं तर माणुसकीच उरणार नाही आणि इस्लामला हे अजिबात मान्य नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सूड थांबवणं. युद्ध बहुतेक वेळा त्यांनी केलं म्हणून आपणही करू या विचारातून पेटतं. पण हा विचार खूप धोकादायक असतो. कारण सुडाला शेवट नसतो. तो एका पिढीत थांबत नाही तर पिढ्यानपिढ्या चालू राहतो. इस्लाम इथे एक स्पष्ट फरक सांगतो. न्याय वेगळा असतो आणि सूड वेगळा असतो. इस्लाम युद्ध सुडासाठी मान्य करत नाही. युद्धाची परवानगी फक्त तेव्हाच दिली जाते जेव्हा अन्याय थांबवणं आवश्यक ठरतं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे युद्धात माणूस स्वतःचा माणूस पण गमावू शकतो. परिस्थिती इतकी कठीण होते की क्रूरता सहज वाटायला लागते. माणूस हळूहळू संवेदनशीलता गमावतो. म्हणूनच इस्लाम युद्धात सुद्धा नैतिकतेवर भर देतो. फसवणूक नको, छळ नको, अमानवी वागणूक नको. युद्ध म्हणजे भावनांचा स्फोट नसावा, तो जबाबदारीने घेतलेला निर्णय असावा. जुन्या काळात शत्रू मारल्यानंतरही त्याच्या मृतदेहाचा अपमान केला जायचा. पण इस्लामने इथे स्पष्ट मर्यादा आखली. तो सांगतो की युद्ध संपल्यानंतरही माणसाचा सन्मान संपत नाही. शत्रू असला तरी तो माणूसच असतो. युद्धाचा आणखी एक मोठा बळी म्हणजे निसर्ग. इस्लाम सांगतो की पृथ्वी शत्रू नाही, ती आपल्याला दिलेली जबाबदारी आहे. युद्धाच्या काळात धार्मिक स्थळंही लक्ष्य बनतात. पण इस्लाम युद्धात सुद्धा धार्मिक स्थळांचं संरक्षण करायला सांगतो. कारण युद्ध धर्माविरुद्ध नसतं, ते अन्यायाविरुद्ध असतं. इस्लाम युद्ध जिंकल्यानंतरही माणुसकी सोडू देत नाही. युद्धकैद्यांशी मानाने वागा, त्यांना अन्न द्या, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा. कारण जो आता हल्ला करू शकत नाही त्याच्यावर अन्याय करणं युद्ध नाही, तो फक्त सूड असतो. आणि शेवटी जर समोरचा संघर्ष थांबायला तयार असेल तर युद्ध पुढे नेऊ नका. शांततेची संधी स्वीकारा. कारण शेवटी लोकांना एकमेकांसोबतच जगायचं असतं. शेवटी प्रश्न असा नाही की युद्ध का झालं. खरा प्रश्न आहे, युद्धानंतर आपण माणूस म्हणून राहू शकतो का?